students, in the last lecture we have discussed a point virtual function. Then today's lecture we are going to discuss a rules of virtual function or rules for virtual function. आता ही virtual function काय कन्सेप्ट आहे ते आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे की बेस क्लास आणि डिराइव्ड क्लास दोन्ही मध्ये आपण जर सेम मेंबर फंक्शनची नेम यूज करत असू तर काय करतो आपण बेस क्लास मधल्या मेंबर फंक्शनला व्हर्च्युअल कीवर्ड बरोबर डिक्लेअर करतो. ठीक आहे, हा पॉइंट किंवा व्हर्च्युअल फंक्शनचा मग बेस पॉइंटर क्रिएट करायचं, त्या ऑब्जेक्टला कसं पॉइंट करायचे, कसे मेंबर फंक्शन ऍक्सेस करायचे हे आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. आजच्या लेक्चर मध्ये ह्या व्हर्च्युअल फंक्शनचे काही रूल्स आहेत की तुम्ही फंक्शनला व्हर्च्युअल कीवर्ड बरोबर डिक्लेअर करताय, पण ते डिक्लेअर करताना पण काही त्याचे रूल्स आहेत किंवा कसं डिक्लेअर करताना तुम्ही कोणत्या पद्धतीनं केलं पाहिजे ह्याचे काही रूल्स आहेत, ते रूल्स बघूया. हे व्हर्च्युअल फंक्शनचे रूल्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट रूल्स आहेत. तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये क्वेश्चन विचारला जातो की स्टेट एनी 8 रूल्स फॉर व्हर्च्युअल फंक्शन. कोणते पण 8 रूल्स व्हर्च्युअल फंक्शनचे लिहा. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे किंवा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. रूल्स विचारले जातात तुम्हाला, तर रूल्स बघूया वन बाय वन. आता फर्स्ट आपण जे व्हर्च्युअल फंक्शनचं काल एक्झाम्पल दिलेलं होतं तुम्हाला, तेच मी एक्झाम्पल इथं लिहिते. 2 हेडर फाइल्स इन्क्लूड करून घेतलेल्या होत्या आणि पहिला क्लास घेतलेला वर्कर. मी काही पूर्ण एक्झाम्पल लिहित नाहीये, फक्त सिंपल एक्झाम्पल तुम्हाला रूल्स एक्सप्लेन करायचे मला, त्यासाठी फक्त त्या एक्झाम्पल मधला मी थोडासा पार्ट इथं लिहिते. त्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल घेतलेला एच, इथं काही व्हेरिएबल घेत नाहीये, डायरेक्ट तुमचं पब्लिक मधला मेंबर फंक्शन घेते. पब्लिक व्हॉइड HRA असं नावाचं आपण मेंबर फंक्शन घेतलेलं, क्लोज. आणि हा एक वर्कर हा एक क्लास झाला, त्याला काय म्हणायचं, बेस क्लास. हा आहे तुमचा बेस क्लास. आणि दुसरा क्लास घेतलेला आपण डिराइव्ड क्लास. डिराइव्ड क्लास कसा क्रिएट केलेला, क्लास डिराइव्ड क्लासचं नाव दिलेलं ऑफिसर आणि इनहेरिटेड बाय वर्कर क्लास. त्याच्यामध्ये पण सेम नावाचं मेंबर फंक्शन घेतलेलं, पब्लिक मध्ये सेम मेंबर फंक्शन घेतलेलं HRA. सेम मेंबर फंक्शन घेतलेलं. आणि जो बेस क्लास, आता बेस क्लास आणि डिराइव्ड क्लास हा कोणता आहे आपला, ऑफिसर हा डिराइव्ड क्लास आहे. तर बेस क्लास आणि डिराइव्ड क्लास दोन्ही मध्ये आपण काय करतोय, सेम मेंबर फंक्शनची नावं सेम यूज करतोय. HRA आणि इथं पण HRA, दोन्ही मेंबर फंक्शनची नावं कशी आहेत, सेम आहे. मग जर अशी सिच्युएशन आली तर आपण काय करतोय, बेस क्लास मधल्या मेंबर फंक्शनला व्हर्च्युअल कीवर्ड बरोबर डिक्लेअर करतो. काय करतो, व्हर्च्युअल कीवर्ड बरोबर डिक्लेअर करतो. हे एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे की परत आपण काय करतो, व्हॉइड मेन मध्ये बेसचा पॉइंटर क्रिएट करतो. बेसचा पॉइंटर कसा क्रिएट केलेला पटदिशी सांगायचं, बेस क्लासचा केलेला का डिराइव्ड क्लासचा आपण पॉइंटर क्रिएट केलेला. एक्झाम्पल आठवतंय का अगोदरच्या लेक्चर मधलं, व्हॉइड मेन मध्ये मी इथं एक पॉइंटर क्रिएट केलेला, त्याला एक साइन दिलेलं, तो पॉइंटर का म्हणायचं त्याला, किंवा कोणत्या क्लासचा, बेस क्लासचा का डिराइव्ड क्लासचा मी पॉइंटर क्रिएट केलेला, सांगा पटदिशी कुणाला येतंय, कोणाच्या लक्षात आहे, बेस क्लास का डिराइव्ड क्लासचा पॉइंटर क्रिएट केलेला, पटकन सांगायचंय कोणाला येतंय त्याने. तेच एक्झाम्पल लिहिलंय मी, पटकन आन्सर द्यायचा आहे. बेस क्लासचा का डिराइव्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला. अरे कोणाला येत नाही, एक्झाम्पल नोट डाऊन करून घेतलं नाही का, हा, बेस क्लासचा का डिराइव्ड क्लासचा पॉइंटर क्रिएट केलेला मी, पॉइंटर ऑब्जेक्ट.
कोणाचा केलेला? पटकन सांगा. बेस क्लास मी काय केलेला? पॉइंटर क्रिएट केलेला. बेस क्लास आणि त्याचा पॉइंटर क्रिएट केलेला. ठीक आहे. हे आपण कालचं अगोदरच्या लेक्चर मध्ये एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता ह्याचे रूल्स बघूया. ठीक आहे. काय रूल्स आहे? फर्स्ट रूल सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. फर्स्ट रूल आहे द व्हर्च्युअल फंक्शन मस्ट बी मेंबर्स ऑफ अ सम क्लास. काय आहे? फर्स्ट रूल द व्हर्च्युअल फंक्शन मस्ट बी मेंबर्स ऑफ अ सम क्लास. म्हणजे व्हर्च्युअल फंक्शन कशाला म्हणतोय? ज्या फंक्शनला आपण व्हर्च्युअल कीवर्ड बरोबर डिक्लेअर करतोय त्या फंक्शनला आपण व्हर्च्युअल फंक्शन म्हणतोय. म्हणजे इथं HRA हे काय झालं? माझं व्हर्च्युअल फंक्शन झालं. तर इन द व्हर्च्युअल फंक्शन मस्ट बी मेंबर्स ऑफ अ सम क्लास. म्हणजे तुम्ही व्हर्च्युअल फंक्शन डिक्लेअर कोणत्या तरी क्लासमध्येच करायचं. तुम्ही आपल्या प्रोग्रामची सुरुवात आपण 11वीला बघितलेला आहे. व्हॉइड मेन पासून पण आपण प्रोग्राम लिहायला सुरुवात करतो आणि आता आपण क्लास कन्सेप्टने प्रोग्राम लिहितोय. मग व्हॉइड मेन कन्सेप्टने जर तुम्ही प्रोग्राम लिहित असाल तर तिथं क्लास कन्सेप्ट येत नाही. मग क्लास कन्सेप्ट नसेल तर जर क्लास असेल तरच तुम्ही व्हर्च्युअल फंक्शनचा यूज करू शकता. जर क्लास नसेल किंवा क्लास डिक्लेअर केला नसेल तर तुम्ही व्हर्च्युअल फंक्शनचा यूज करू शकत नाही. हा पहिला रूल आहे की व्हर्च्युअल फंक्शन नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी क्लास मध्येच डिक्लेअर करायचं. जसं आपण वर्कर क्लास मध्ये डिक्लेअर केलेलं आहे. हा पहिला रूल झाला. नेक्स्ट रूल आहे अ व्हर्च्युअल फंक्शन कॅनॉट बी ए स्टॅटिक मेंबर्स. व्हर्च्युअल फंक्शन कॅनॉट बी ए स्टॅटिक मेंबर्स. म्हणजे जे तुम्ही व्हर्च्युअल HRA हे आपलं व्हर्च्युअल फंक्शन आहे. मग ते स्टॅटिक मेंबर असू शकत नाही. म्हणजे व्हर्च्युअल फंक्शन त्याला स्टॅटिक म्हणून डिक्लेअर करायचं नाही. जर असं डिक्लेअर केलं तुम्ही तर तिथे तुम्हाला एरर दाखवणार. व्हर्च्युअल फंक्शन कॅनॉट बी ए स्टॅटिक मेंबर. स्टॅटिक व्हर्च्युअल HRA फंक्शन आपलं व्हर्च्युअल फंक्शन आहे त्याला तुम्ही स्टॅटिक म्हणून डिक्लेअर करू शकत नाही. तिथं तुम्हाला एरर दाखवणार. हा दुसरा रूल आहे तुमचा. ठीक आहे. नेक्स्ट रूल आहे दे आर ऍक्सेस्ड बाय युजिंग ऑब्जेक्ट पॉइंटर्स. जे व्हर्च्युअल फंक्शन आहे ते ऍक्सेस होणार फक्त ऑब्जेक्ट पॉइंटर थ्रू. जसं की आपण इथं बेस क्लासचा ऑब्जेक्ट पॉइंटर क्रिएट केलाय. काय नाव दिलंय त्याला? PTR. मग आपण कसं ऍक्सेस करत होतो? PTR ऍड वापरत होतो आणि तुमच्या व्हर्च्युअल फंक्शनचं नाव काय आहे? माझ्या HRA. मग इथं पॉइंटरचं नाव आणि ऍक्सेस कसं केलं? HRA. हे अगोदरच्या लेक्चर मध्ये झालेलं आहे एक्झाम्पल. बघा ते सगळ्यांनी. मग काय रूल नेक्स्ट आहे? दे आर ऍक्सेस्ड बाय युजिंग ऑब्जेक्ट पॉइंटर. फक्त हे जे व्हर्च्युअल फंक्शन आहे ज्याला आपण व्हर्च्युअल कीवर्ड बरोबर डिक्लेअर केले ते फक्त कसं ऍक्सेस होणार आहे? ऑब्जेक्ट पॉइंटर थ्रू ऍक्सेस होणार आहे, नाहीतर होणार नाही. नेक्स्ट रूल आहे अ व्हर्च्युअल फंक्शन कॅन बी ए फ्रेंड ऑफ अनादर क्लास. व्हर्च्युअल फंक्शन काय आहे? फ्रेंड आहे अनादर क्लासचा. नेक्स्ट अ व्हर्च्युअल फंक्शन इन ए बेस क्लास मस्ट बी डिफाइन्ड इवन दोज इट मे नॉट बी युज्ड. म्हणजे व्हर्च्युअल फंक्शन तुम्ही बेस क्लास मध्ये डिफाइन केलं आणि ते जरी पुढे कुठे त्याचा यूज नाही केला तरी सुद्धा चालतंय. आता डिफाइन करणं म्हणजे काय तुम्हाला सांगितलंय. डिक्लेअर करणं म्हणजे फक्त हे डिक्लेअर केलं आणि सेमीकॉलन दिला तर त्याला काय म्हणायचं? डिक्लेअर करणं. आणि डिफाइन करणं म्हणजे काय? त्याच्या आतमध्ये काहीतरी कोड लिहिणं त्याला म्हणायचं डिफाइन करणं. मग व्हर्च्युअल फंक्शन इन ए बेस क्लास मध्ये डिफाइन केलं आणि पुढे त्याचा यूज समजा नाही केला तुम्ही काही तरी सुद्धा चालेल. फक्त त्याला व्हर्च्युअल कीवर्ड बरोबर डिक्लेअर केलं तरी सुद्धा चालेल. नेक्स्ट वी कॅनॉट हॅव व्हर्च्युअल
constructors, but we have virtual destructors. We cannot have virtual constructors, but we can have virtual destructors. म्हणजे कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर ह्या दोन कन्सेप्ट आपण बघितलेले आहेत. अगोदर तुम्हाला लेक्चर त्याचे आलेले आहेत की कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, तर सेम ॲज अ क्लास नेम. फंक्शनचं नाव कसं असतं, सेम ॲज अ क्लास नेम. माझा क्लास नेम काय आहे, वर्कर. तर काय असणार आहे फंक्शनचं नाव पण वर्कर. मग कन्स्ट्रक्टर मध्ये काय असतं, कन्स्ट्रक्टर नेम इज द सेम ॲज क्लास नेम. आणि डिस्ट्रक्टर काय असतं, ऑल्सो डिस्ट्रक्टर पण फंक्शन नेम इज द सेम ॲज अ क्लास नेम, बट इट इज प्रिसिस्ड बाय ए टिल्ड साइन. त्याला टिल्ड साइन दिलेलं असतं. हे झालं तुमचं डिस्ट्रक्टर आणि हे झालं तुमचं कन्स्ट्रक्टर. हे आहे कन्स्ट्रक्टर आणि हे आहे डिस्ट्रक्टर. मग काय सांगितलंय की व्हर्च्युअल वी कॅनॉट हॅव व्हर्च्युअल कन्स्ट्रक्टर, बट वी कॅन हॅव व्हर्च्युअल डिस्ट्रक्टर. दिसत नाही, क्लिअर दिसत नाहीये का बोर्डवरचं? बोर्डवरचं क्लिअर दिसत नाहीये का? जे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे तेच लिहिलेलं आहे. काहीच दिसत नाहीये? अरे काहीच दिसत नाहीये का? दिसते ना? जे एक्झाम्पल घेतलेलं आहे तेच आहे बघा. व्हर्च्युअल कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर. मग व्हर्च्युअल हे बघा. नेक्स्ट हे झालं तुमचं कन्स्ट्रक्टर, सेम ॲज अ क्लास नेम लिहिलं मी. तुम्ही व्हर्च्युअल कन्स्ट्रक्टर घेऊ शकत नाही, इथे तुम्हाला एरर दाखवणार. पण तेच तुम्ही जर व्हर्च्युअल डिस्ट्रक्टर घेतलं, ज्याला आपण टिल्ड साइन बरोबर डिक्लेअर करतो, तर ते काय आहे, व्हॅलिड आहे. नाहीतर तुमच्या तिथं एरर दाखवणार. ठीक आहे. व्हर्च्युअल वी कॅन हॅव व्हर्च्युअल, we cannot have virtual constructor, but we can have virtual destructor. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कन्स्ट्रक्टर व डिस्ट्रक्टर सेम ॲज अ क्लास नेम. आणि व्हर्च्युअल कीवर्ड बरोबर तुम्ही डिस्ट्रक्टर डिक्लेअर करू शकता, पण कन्स्ट्रक्टर डिक्लेअर करू शकत नाही. हा नेक्स्ट रूल आहे. त्याच्या पुढे we cannot use a pointer to a derived class to access an object of the base class type. We cannot use a pointer to a derived class. We cannot use a pointer to a derived class to access an object of the base class type. म्हणजे हा रूल काय आहे, तुम्ही पॉइंटर नेहमी बेस क्लासचाच क्रिएट करू शकता, डिराइव्ड क्लासचा करू शकत नाही. जसं की मी इथं लिहिलंय, आपल्या बेस क्लासचं नाव आहे वर्कर आणि पॉइंटरचं नाव लिहिलंय मी पीटीआर. त्याला ऍस्टेरिस्क साइन म्हणजे स्टार दिलंय, त्याला म्हणून त्याला म्हटलं जातं ऑब्जेक्ट पॉइंटर. मग तुम्ही वी कॅनॉट हॅव ए पॉइंटर टू ए डिराइव्ड क्लास. डिराइव्ड क्लासचा पॉइंटर तुम्ही क्रिएट करू शकत नाही. डिराइव्ड क्लासचा नेम काय आहे माझ्या, ऑफिसर. मग ऑफिसर आणि त्याचा पॉइंटर तुम्ही क्रिएट करू शकत नाही, ते इनव्हॅलिड आहे. इनव्हॅलिड. तर तुम्हाला एरर दाखवणार. नेहमी पॉइंटर हा बेस क्लासचाच क्रिएट करायचा, डिराइव्ड क्लासचा क्रिएट करायचा नाही. हा नेक्स्ट रूल आहे की वी कॅनॉट यूज ए पॉइंटर ऑफ ए डिराइव्ड क्लास टू ऍक्सेस अन ऑब्जेक्ट ऑफ द बेस क्लास. नेक्स्ट, इफ ए व्हर्च्युअल फंक्शन is defined in the base class, it need not be redefined in the derived class. म्हणजे if the virtual function is defined in the base class,
म्हणजे तुम्ही व्हर्च्युअल फंक्शन एकदा डिफाईन केलं, हे तुमचं व्हर्च्युअल फंक्शन आहे, एकदा ह्या फंक्शनला HRA बेस क्लास मधल्या HRA फंक्शनला तुम्ही व्हर्च्युअल कीवर्ड बरोबर डिक्लेअर केलं, तर परत ऑफिसर म्हणजे डिराइव्हड क्लास मधल्या परत HRA फंक्शनला व्हर्च्युअल कीवर्ड बरोबर डिक्लेअर करायची गरज नाही. तुम्ही एकदाच बेस क्लास मधल्याच फंक्शनला व्हर्च्युअल कीवर्ड बरोबर डिक्लेअर करू शकता. परत सेम डिराइव्हड क्लास मधल्या फंक्शनला व्हर्च्युअल कीवर्ड बरोबर डिक्लेअर करू शकत नाही. हा त्याचा नेक्स्ट रूल आहे. नेक्स्ट, एम्प्टी व्हर्च्युअल फंक्शन डिफाइन्ड इन द बेस क्लास इज कॉल्ड ॲज ए प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. आता एम्प्टी व्हर्च्युअल फंक्शन म्हणजे काय? एम्प्टी व्हर्च्युअल फंक्शन, आता आपलं हे व्हर्च्युअल फंक्शन व्हर्च्युअल व्हॉइड HRA हे तुमचं व्हर्च्युअल फंक्शन आहे. ठीक आहे. व्हर्च्युअल फंक्शन, एम्प्टी व्हर्च्युअल फंक्शन डिफाइन्ड इन द बेस क्लास इज कॉल्ड ॲज अ प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. आता एम्प्टी व्हर्च्युअल फंक्शन म्हणजे काय? तर बेस क्लास मधलं जे व्हर्च्युअल फंक्शन आहे त्याला एम्प्टी डिक्लेअर करायचं. आता एम्प्टी कसं डिक्लेअर करायचं? इक्वल टू 0 लिहायचं, त्याच्या पुढे लिहायचं इक्वल टू 0. हे तुम्ही तुमच्या बेस क्लास मधल्या फंक्शनला काय केलं? व्हर्च्युअल कीवर्ड बरोबर हे व्हर्च्युअल फंक्शन इट एम्प्टी व्हर्च्युअल फंक्शन डिफाइन्ड इन द बेस क्लास. आता एम्प्टी म्हणजे काय? जे व्हर्च्युअल फंक्शन आहे इक्वल टू फक्त 0 लिहायचं, त्याला म्हणायचं एम्प्टी व्हर्च्युअल फंक्शन. मग बेस क्लास मधल्याला तुम्ही इथं डिफाइन केलं की एम्प्टी व्हर्च्युअल फंक्शन डिफाइन्ड इन द बेस क्लास इज कॉल्ड ॲज ए प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. एम्प्टी म्हणजे इक्वल टू 0 करायचं, त्याला तुम्ही बेस क्लास मध्ये समजा डिफाइन केलं तर त्याला म्हटलं जातं प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. नेक्स्ट, a class declared to have a pure virtual function could not be instantiated. That means object of that class cannot be created. Such a class is called as a abstract base class. बघा की ज्या क्लास मध्ये तुम्ही प्युअर व्हर्च्युअल फंक्शन डिक्लेअर करताय, a class is declared a pure virtual function, it could not be instantiated. म्हणजे त्या फंक्शन तुम्ही कॉल करून घेऊ शकत नाही. कॉल करणं म्हणजे काय? इथं मेंबर फंक्शन आपण पॉइंटर ऑब्जेक्ट थ्रू कॉल करतो किंवा ऍक्सेस करतो, तसं तुम्ही जर त्याला एम्प्टी डिक्लेअर केलं तर ते काय झालं? प्युअर व्हर्च्युअल फंक्शन झालं. मग असं प्युअर व्हर्च्युअल फंक्शन तुम्ही ऍक्सेस करू शकत नाही किंवा कॉल करू शकत नाही. त्याच म्हणजेच काय की त्या क्लासचा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. म्हणजे वर्कर ह्या क्लासचा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. मग ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही तर त्याला बेस क्लास नाही म्हणायचं, तर त्याला ऍब्स्ट्रॅक्ट बेस क्लास म्हणायचं. काय म्हणायचं? ऍब्स्ट्रॅक्ट बेस क्लास. ऍब्स्ट्रॅक्ट बेस क्लास असं म्हटलं जातं. कळलं की जर तुम्ही एम्प्टी डिक्लेअर केलं तर त्याला काय म्हणतो? प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. मग हे प्युअर व्हर्च्युअल फंक्शन असेल तर ह्या फंक्शनचा आपण ऍक्सेस करू शकत नाही, त्या फंक्शनला ऑब्जेक्ट थ्रू किंवा कॉल करू शकत नाही. अशा फंक्शनचा म्हणजे अशा क्लासचा ऑब्जेक्टच आपण क्रिएट करू शकत नाही. मग ज्या क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही त्या क्लासला ऍब्स्ट्रॅक्ट बेस क्लास म्हणायचं, फक्त बेस क्लास म्हणायचं नाही. आणि लास्ट, व्हर्च्युअल फंक्शन सपोर्ट्स रन टाइम पॉलिमॉर्फिझम. व्हर्च्युअल फंक्शन कशाला सपोर्ट करतं? रन टाइम पॉलिमॉर्फिझमला. हे बघितलेलं आहे. हे काही रूल्स होते व्हर्च्युअल फंक्शनचे जे तुम्हाला विचारले जातात 4 मार्क्सला. 8 रूल्स लिहिण्यासाठी. लक्षात आलेत का रूल सगळ्यांच्या? रूल्स लक्षात आलेले आहेत का सगळ्यांच्या? कुणाला काही डाऊट असेल तर विचारा.
कुणाला डाऊट असेल तर विचारा. रूल्स लिहून घेतले का सगळ्यांनी? ठीक आहे, we will stop here.